हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. चला तर आज आपण डिस्कस करणार आहोत प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची असते आणि ह्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये कोणकोणती लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. तर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे, प्रत्येक प्रेग्नेंट लेडीला फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये नॉझिया आणि वॉमिटिंगचा त्रास होत असतो आणि हा प्रत्येकांच्यामध्ये होतच असतो, पण काही लोकांच्यामध्ये अजिबातच होत नसतो आणि एकेकांना खूप जास्तच उलटी वगैरे होत असते. म्हणजे दिवसभर उलट्या होत असतात, त्यांना पाणीसुद्धा पचत नाही असं होत असतं. जर तुम्हाला पाणीसुद्धा पचत नाही आहे, वारंवार उलट्या होत आहेत तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवून त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू करू शकता किंवा ते तुम्हाला औषध गोळ्या देताल, त्यानंतर तुमची उलटी वगैरे थांबू शकते. पण जर फक्त दिवसातून 1-2 वेळाच उलट्या वगैरे होत असतील तर त्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट वगैरे घेण्याची काहीच गरज नाही आहे, कारण ते नॉर्मल आहे, प्रत्येकांच्यामध्ये होतच असतं. प्रेग्नेन्सीच्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आपल्याला खूप जास्त काळजी घ्यायची असते, कारण आपल्या बाळाचे जे इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत ते याच महिन्यांमध्ये डेव्हलप होत असतात, जसे की हार्ट वगैरे. तर त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त जेवणाचीसुद्धा काळजी घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये प्रोटीन वगैरे असं आलं पाहिजे. बाहेरचं जेवण, जास्तीत जास्त बाहेरचं जेवण तुम्ही अवॉइड करा, कारण त्याच्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं. आणि या पहिल्या 3 महिन्यांमध्येच जास्तीत जास्त लेडीजना मिसकॅरेजचा त्रास वगैरे झालेला असतो आणि ह्या 3 महिन्यामध्येच मिसकॅरेजचं आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतं. आपल्याला पहिल्या 3 महिन्यांमध्ये जास्त वेळ उभारून काम नाही करायचं, जसे की 2-2, 3-3 तास आपण उभारून जर काम केलं तर आपल्याला मिसकॅरेजचा रिस्क जास्त वाढू शकते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त काळजी घ्यायची की आपण जास्त उभारून काम नाही केलं पाहिजे. थोडा वेळ काम करायचं, थोडा वेळ बसायचं, थोडा वेळ परत राहिलेली कामं करायची, असं करत करत आपण काम करायचं. आणि त्याचबरोबर आपल्याला या पहिल्या 3 महिन्यांमध्ये डॉक्टरांना दाखवल्याशिवाय किंवा डॉक्टरांशी कन्सल्ट केल्याशिवाय कोणत्याही बाहेरच्या गोळ्या वगैरे घ्यायच्या नाहीत. जसे की तुम्हाला डोकेदुखी होत असेल, काही पण होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारूनच सगळ्या गोळ्या घ्या आणि बाहेरच्या कोणत्याही गोळ्या तुम्ही खाऊ नका. आणि सगळ्यांना माहीत आहे उष्णतेचे पदार्थ खायचे नसतात, तर ते अवॉइड करायचे पूर्णपणे, पपई वगैरे. आणि त्याचबरोबर आपल्याला ट्रॅव्हलिंगसुद्धा अवॉइड करायचं आहे. खूप जास्त जर लांब 3-4 तासांचा प्रवास असेल, कंटिन्यू तो प्रवास तुम्ही करत असाल तर त्यामुळे सुद्धा मिसकॅरेजचे चान्सेस खूप जास्त वाढत असतात. त्यामुळे अजिबात तुम्ही जास्त लांब करू नका. आणि प्रेग्नन्सी ही एक कोणताही आजार नाही आहे, ही एक ब्युटिफुल जर्नी आहे. त्याच्यामुळे आपल्याला नुसतंच बेडवरती झोपून राहायचं किंवा पूर्ण बेड रेस्ट घ्यायची नाही आहे. हलकं फुलकं घरची कामं पण करायची. जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्ही तुमचे काम कंटिन्यू करू शकता. असं नाही की पूर्णपणे दिवसभर बेड रेस्टच घ्यायची आहे. तुम्हाला जास्तीत जास्त ॲक्टिव्ह राहायचं आहे. तुम्ही जितकं ॲक्टिव्ह राहाल तेवढं तुम्हाला भूक पण लागेल आणि मग जेवण थोडंसं जास्त जाईल आणि त्यामुळे तुमच्या बाळाची डेव्हलपमेंट व्हायला पण मदत होईल. तर पहिल्या 3 महिन्यांमध्ये बाळाचे हार्ट वगैरे पूर्णपणे डेव्हलप होत असतात, त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे. आणि पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये खूप जास्त उलट्या झालेल्या असतात, त्याच्यामुळे त्यावेळी तुम्हाला डिहायड्रेशनची प्रॉब्लेम होऊ शकते, म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यायचं, कारण उलट्यांच्या थ्रू वगैरे पाणी आपलं डिहायड्रेटेड झालेलं असतो आपण. त्यामुळे हायड्रेटेड राहणं ह्या दिवसात खूप जास्त गरजेचं असतं. जास्तीत जास्त पाणी प्या. त्याचबरोबर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स वगैरे घ्या. आणि तुम्हाला एकदमच जेवण जात नसेल तर थोड्या वेळाने थोडं पोषण करून तुम्ही ते जेवण जेवा, असं नाही पूर्ण. आणि प्रेग्नन्सीमध्ये उपाशी वगैरे राहायचं नाही अजिबात. उपास वगैरे प्रेग्नन्सीमध्ये धरायचे नाहीत, कारण त्याच्यामुळे पण आपल्या बाळाच्या ग्रोथवरती खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. तुम्हाला थोडंसं हलकं फुलकं ॲक्टिव्ह राहणं पण गरजेचं आहे, हलका फुलका एक्सरसाइज पण गरजेचं आहे, ते पण तुम्ही करू शकता. वॉकिंग करू शकता. असं नाही की दिवसभर आपल्याला बेड रेस्ट घ्यायचे. तर तुम्ही ॲक्टिव्ह राहा. जितकं तुम्ही ॲक्टिव्ह राहाल तितकं तुमचं बाळ लवकर बाळाची ग्रोथ व्हायला मदत होईल. आणि तुमच्या गायनोकॉलॉजिस्टला तुम्ही दाखवा, त्यांचा सल्ला घ्या. त्याचबरोबर ते तुम्हाला काय सांगतील त्या गोष्टी फॉलो करा. हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल तुमची तर तुम्ही एक्सरसाइज करू नका. जर तुमचे डॉक्टर तुम्हाला अलाव करत आहेत एक्सरसाइज करायला तर तुम्ही हलके फुलके एक्सरसाइज जे प्रेग्नन्सीचे आहेत ते करू शकता. जर तुम्हाला खूप जास्त उलटी आणि मळमळचा त्रास होत असेल तर सकाळी उठल्या काहीही न खाता डायरेक्ट चहा कॉफी जर तुम्ही घेत असाल तर चहा कॉफी दूध वगैरे टाळा. सकाळी डायरेक्ट ते घेण्यापेक्षा
तुम्ही ड्रायफ्रूट्स रात्री सोक करून ठेवा आणि ते सकाळी ड्रायफ्रूट्स घ्या. त्यानंतर मग थोड्या वेळाने तुम्ही दूध वगैरे घेतलं तर चालेल. त्याच्यामुळे तुमची उलटी मळमळ थोडंसं कमी व्हायला मदत होईल. आणि उलटी मळमळ ही फक्त 3 ते 4 महिन्यापर्यंत असते. ते हळूहळू ऑटोमॅटिक कमी होत असते. हार्मोनल चेंजेस होत असतात पहिल्या 3 महिन्यांमध्ये खूप जास्त. त्याच्यामुळे ह्या उलटी आणि मळमळचा आपल्याला त्रास सुरू होत असतो. तर या गोष्टींची प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये काळजी घ्या. आणि जर तुम्हाला पूर्ण प्रेग्नन्सीचा डाएट प्लॅन हवा असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते माझ्या व्हिडिओची. त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल दिले डाएट प्लॅनचं, तर तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असतील, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि जाता जाता आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.